तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, फायनली लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आलेली आहे. ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते थांबलेले होते केवायसीच्या चुकीमुळे हप्ते थांबलेले होते. त्यामुळे मग लाडक्या बहिणी रिक्वेस्ट करत होत्या की पुन्हा ऑनलाईन केवायसी सुरू झाली पाहिजे. पुन्हा ऑनलाईन केवायसी सुरू झाली पाहिजे. वेबसाईटवर केवायसी ऍक्टिव्ह झाली पाहिजे. कारण अंगणवाडी ताई यांच्याकडे चौकशी दिली होती, पण अंगणवाडी ताई भरपूर जिल्ह्यामध्ये चौकशी करत नव्हत्या. तर फायनली आपली रिक्वेस्ट जी आहे, लाडक्या बहिणींची रिक्वेस्ट शासनाने ऍक्सेप्ट केलेली आहे आणि वेबसाईटवर पुन्हा केवायसी करण्यासाठी वेबसाईट सुरू केलेली आहे. वेबसाईटवर लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे. बघा, लाईव्हच तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. लाईव्ह बघा, वेबसाईट मी ओपन केलेली आहे आणि या ठिकाणी बघा ऑप्शन आलेला आहे. वेबसाईटवर ऑप्शन आलं. ज्या बहिणींची केवायसी चुकली त्या बहिणींना पुन्हा एक संधी या ठिकाणी केवायसी करण्यासाठी देण्यात येत आहे. फक्त या ठिकाणी फक्त म्हटलेलं आहे, फक्त ज्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे त्या बहिणींना पुन्हा केवायसी करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. वेबसाईटवर ऑप्शन आलं, लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने केवायसीची दुरुस्ती करण्यासाठी बघा, या ठिकाणी तुमच्यासमोर लाईव्ह क्लिक करतो. बघा, या ठिकाणी क्लिक केलं आणि पेज ओपन झालं. आधार क्रमांक टाकण्यासाठी, कॅप्चा कोड आणि केवायसी सबमिट करण्यासाठी. तर आता लगेच केवायसी करायला जाऊ नका. केवायसीची दुरुस्ती आता लगेच करू नका. बघा, आता हा व्हिडिओ पाहून लगेचच केवायसी करायला सुरुवात करू नका आणि पुन्हा चुकी करू नका. संध्याकाळी तुमच्यासाठी 6 ते 7 वाजता स्पेशल पूर्ण केवायसीचा व्हिडिओ येईल. स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत केवायसी कशी करायची. कारण आता वेबसाईटवर जेव्हा अपडेट आलेली आहे, तर वेबसाईटवर जे आहे ते कोणत्या प्रकारचे प्रश्न आले, काही नवीन पर्याय आले आहे का, किंवा पती वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल का, नवीन पर्याय आहे का, नवीन प्रश्न आहे का, हे पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे आणि केवायसी लाईव्ह प्रोसेस तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार. कारण प्रश्न जर बदलले असतील तर पुन्हा तुमच्याकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे मला सुद्धा व्हेरीफाय करावे लागेल की प्रश्नाचे उत्तर काय द्यायचे आहे, प्रश्नाचे उत्तर काय द्यायचे नाही, प्रश्न आहे की नाही, किंवा प्रोसेस पूर्ण केवायसीची काय आहे. त्यामुळे आता गडबड करू नका. संध्याकाळच्या व्हिडिओची वाट पहा. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट पूर्ण माहिती त्या केवायसी बद्दल देणार, पूर्ण प्रोसेस समजून सांगणार. तर फायनली वेबसाईटवर केवायसी करण्याचा ऑप्शन आलेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाण्याची आता गरज नाही. आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाण्याची गरज नाही. जशी तुम्ही आधी केवायसी केली होती तशीच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आता केवायसीची दुरुस्ती करू शकता. फक्त ज्या बहिणींसाठी क्लिअर दिलेलं आहे, फक्त ज्या बहिणींची केवायसी चुकली त्याच बहिणींना या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ जर बंद झाला असेल तर आता केवायसीचं ऑप्शन आलं, यावर तुम्हाला केवायसीची दुरुस्ती करायची आहे. आतमध्ये प्रश्न काय आहे, अपडेट काय आलेले आहे, आधार क्रमांकाचा ओटीपी लवकर येतो का की येत नाही, प्रश्नाचे उत्तर काय द्यायचे, याची सर्व प्रोसेस मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. कारण त्यामुळे आता केवायसी करायला गडबड करू नका. फक्त वेबसाईटवर तुम्ही जा. वेबसाईटवर जाऊन लिंक चेक करा की वेबसाईटवर लिंक ऍक्टिव्ह झाली आहे का. कदाचित पूर्णपणे वेबसाईट अपडेट होण्याला वेळ लागू शकतो. आज किंवा उद्या पूर्णपणे वेबसाईट सुरू होऊ शकते. तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. नंतर तुम्ही म्हणता की मग वेबसाईट काम करत नाही, ओटीपी येत नाही. त्यामुळे आपल्या व्हिडिओची वाट पहा. त्यानंतर पूर्ण प्रोसेस पाहून घ्या. त्यानंतर तुमची केवायसी दुरुस्ती पूर्ण करा. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.